आणि बीड जिल्हा जो आज दहशतीमध्ये आहे, या दहशतीमधून बीड जिल्ह्याची मुक्तता या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी त्यानिमित्तानं केली पाहिजे। या पद्धतीनं अतिशय क्रूर पद्धतीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या करण्यात आलेली होती आणि या निर्गुण हत्येमध्ये जे प्रमुख आरोपी म्हणून आता त्यांचं नाव समोर येत होतं, आज तुमच्या माध्यमातून काही आमच्या मित्रांच्या माध्यमातून कळलं की त्यांनी आज आत्मसमर्पण केलं। परंतु आत्मसमर्पण करून प्रश्न सुटणार आहे असं मला वाटत नाही। मला तरी वाटतं की राज्य सरकारने या गंभीर प्रश्नामध्ये पूर्ण लक्ष देऊन विशेष चौकशी या सर्व याच्यामध्ये करून त्या ठिकाणी बीड जिल्हा हा कसा व्यवस्थित पूर्वपदावर येईल याचा त्यानिमित्तानं प्रयत्न त्यानिमित्तानं करणं गरजेचं आहे। आणि जे बीड जिल्ह्यातले सर्वसामान्य जे नागरिक आज दहशतीमध्ये आहेत, या सर्व नागरिकांची या दहशतीमधून मुक्तता करण्याची आज नितांत गरज आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे की लोकांच्या अपेक्षेला आपण खरं ठरलं पाहिजे आणि बीड जिल्हा जो आज दहशतीमध्ये आहे, या दहशतीमधून बीड जिल्ह्याची मुक्तता या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी त्यानिमित्तानं केली पाहिजे। आणि सध्या जे कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे माननीय मुंडे साहेब ज्या ठिकाणी आहे, धनंजयजी मुंडे, आज त्यांचं नाव सुद्धा त्यानिमित्तानं वाल्मिक कराड हे त्यांचे अतिशय जवळचे आहेत असं त्यानिमित्तानं सर्व माध्यमांमध्ये त्यानिमित्तानं येत आहे। माझी धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा ही त्यानिमित्तानं आमची हे अपील राहील सर्वांच्या वतीनं की जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही, दूध का दूध पाणी का पाणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राज्याचे मंत्री माननीय धनंजयजी मुंडे यांचा सुद्धा राजीनामा त्यानिमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे आणि पूर्ण चौकशी होईपर्यंत तो त्यानिमित्तानं कायम ठेवावा अशी एक अपेक्षा त्यानिमित्तानं आमची आहे।